दाम दुप्पट नव्हे तर दाम तिप्पट नोटा करून देतो असे सांगून एका महिलेने 7 लाख रुपये घेऊन फरारी झालेला आरोपी तब्बल 2 वर्षांनी अटक करण्यास गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाला यश आले आहे. तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ वय वर्ष 25 राहणार समर्थ हार्डवेअर दुकानासमोर डांग सौदाने तालुका बागला जिल्हा नाशिक असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की सुमारे 2 वर्षापूर्वी गेल्या वर्षी 11 मार्च 2022 रोजी ओळखीच्या महिलेला तिची रक्कम तिप्पट करून देतो असे आमिष दाखवत तेजस वाघ याने एका महिलेला संगनमत करून फिर्यादी महिलेला हॉटेल चटक मटक समोर गंगा घाट येथे रात्री 9:30 वाजेच्या आसपास बोलावले होते. 7 लाख रुपयांचे 23 लाख रुपये करून देतो असे आमिष आरोपीने दाखविले होते. आमिषानुसार ही महिला घटनास्थळी आली. तिच्याकडून 7 लाख रुपये घेऊन त्याऐवजी बनावट नोटाची बंडले देऊन तेजस वाघ हा त्याच्या बरोबर असलेल्या महिला सहकार्यासह फरार झाला होता. या प्रकरणी दिनांक 12 मार्च 2022 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात भादवी कलम 420 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी सतत जागा बदलून लपून राहत होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव आणि गुन्हे शाखेचे शहर पोलीस उपायुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला तेजस वाघचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तपास सुरू असताना तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ वय वर्ष 25 राहणार समर्थ हार्डवेअर दुकानासमोर डांग सौदाने तालुका बागलाण येथे असल्याबाबतचे वृत्त समजतात पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट यांनी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार महेश साळुंके, अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप व आप्पा पानवळ यांचे पथक तयार करून रवाना केले होते. या पथकाने बंटी सुरेश वाघ वय वर्ष 25 यास सापळा रचून त्यास पकडत असताना त्याच पोलिसांची चावल लागल्याने तो पळून जाऊ लागला. मात्र पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. तेजसच्या पुढील चौकशी त्याच्याकडून फसवणूक करण्यासाठी वापरात येणाऱ्या 500, 200, 100 व 50 रुपये दराच्या बनावट 157 नोटाचे बंडल हस्तगत करण्यात आले आहे. त्यास पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व वरिष्ठ अधिकारी तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक गजानन इंगळे, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश माळोदे, हवालदार देवीदास ठाकरे, नाईक मिलिंद सिंग परदेशी, हवालदार सुरेश साळुंके, शरद सोनवणे, देवीदास ठाकरे, धनंजय शिंदे, प्रवीण वाघमारे, प्रदीप मजदे, योगीराज गायकवाड, मिलिंद सिंग परदेशी, अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, आप्पा पानवळ, मुख्तार शेख, राम बर्डे, चालक उपनिरीक्षक किरण शिरसाट आदींच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.